राज्यातील बहुतांश शहरांच्या कमाल तापमानात वाढ झाल्यामुळे उन्हाचे चटके बसत असताना आता पुढील 7 दिवस राज्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे। आता कोणत्या भागात अवकाळी पाऊस आपली हजेरी लावणार आहे ते पाहूयात। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। संपूर्ण कोकण, खानदेश, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, धाराशिव, बीड, नांदेड, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, अमरावती या जिल्ह्यात 3 ते 10 मे पर्यंतच्या आठवड्यात ढगाळ वातावरण राहील। काही ठिकाणी एखाद दुसऱ्या दिवशी विजांचा गडगडाट, वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे। या वातावरणाचा प्रभाव विदर्भातील जिल्ह्यात जाणवू शकतो, तसंच गारपिटीचीही शक्यता आहे। मुंबईत सकाळी आकाश ढगाळ असेल तर दुपारी निरभ्र राहील। महाराष्ट्रात कमाल तापमान 38 अंशापर्यंत असून काही ठिकाणी 40 अंश सेल्सिअस पर्यंत आहे। शनिवार पासूनच्या आठवड्यात तापमान 2 अंश सेल्सिअसनं खालावण्याची शक्यता आहे। सध्या महाराष्ट्रात रात्रीचा उकाडा व कुठेही उष्णतेच्या लाटेची शक्यता नाहीये। ईशान्य राजस्थान समुद्र सपाटीपासून 1.5 ते 3.1 किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे। पंजाब पासून राजस्थान, मध्य प्रदेश, विदर्भ, मराठवाडा, कर्नाटक ते उत्तर केरळपर्यंत दक्षिणोत्तर हवेचा कमी दाबाचा पट्टा विस्तारला आहे। राजस्थानमधील जैसलमेर इथं देशातील उच्चांकी 46.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे। राज्यात उन्हाचा चटका आणि उकाड्यात वाढ टिकून आहे। मुंबईसह ठाणे, पालघर आणि भागात येत्या रविवारपासून पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। मुंबई आणि ठाणे परिसरात गडगडाटासह पाऊस कोसळण्याची शक्यता आहे, तर पालघर भागात हलक्या सरींचा अंदाज वर्तवण्यात आला। या पावसामुळे उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे।